त्या प्रभागमध्ये दुर्गानगर या ठिकाणी अगोदर जर आम्ही पाणी दिलं होतं, परंतु पाण्याचा प्रेशर कमी असल्या कारणाने पुढे पाणी जात नव्हतं. त्याच्यामुळे आता आम्ही डबल लाईन करून, खरं तर महानगरपालिकेमध्ये आता सभागृह नसल्या कारणाने 2 वर्ष झाले, परंतु काम करण्यासाठी फार कष्ट करावे लागत आहेत. आणि महानगरपालिकेकडून पाईप घेऊन आम्ही आमच्या खर्चाने याचं सर्व करून आधी पाण्याची लाईन चालू केलेली आहे. दुर्गानगरमध्ये पाणी होतं, परंतु कमी प्रमाणामध्ये होतं. आता हे पाणी अतिशय चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे. नवीन लाईनचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. दुर्गानगरला राहणारी जनता ही आमची आदिवासी समाज, आमचा मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राहतात आणि पाण्याची त्यांना थोडीफार समस्या होती, परंतु आता ती समस्या ही मिटलेली आहे. आता त्यांना सतत या ठिकाणी पाणी चालू राहील. नमस्कार, मी संतोष जाधव. या वार्डाच्या सगळे गणपत्यांना विचार सगळ्यांना गणेश उत्सवाच्या निमित्तानं आज जो पाणी आपण पाहत आहोत, हा निकम साहेबांच्या मेहनती आणि सगळे टीम मेहनती म्हणून हा या कारणाने आम्हाला पाणी प्यायला भेटत. बरेच वर्ष आम्ही इकडे तिकडे दणवून हिंडलो, पण कोणी आम्हाला पाणी पाजला नाही. निकम साहेबांचे जेवढे आभार करावा तेवढं आनंदानेच या गणपत उत्सवाने त्यांना शुभ इच्छा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या इकडं बरेच दिवसापासून पाणी नाही येत होता. आता निकम साहेबांनी इकडेशी पाईपलाईन चालू करून दिले सर्वांना. आता पाणी सर्वांना भेटल. अभिनंदन सर्वांचा आम्ही सगळे अभिनंदन करतो. मोहल्ले में पानी की बहुत समस्या थी. हमारे मोहल्ले में पानी की बहुत समस्या थी. हमारे नगर सेवक निगम साहब ने ये दूसरी लाइन डाल के पानी की सुविधा कर दी. अभी सबके यहाँ पानी जा रहा है. सबका भारी अभिनंदन है. हमारे मोहल्ले में कितने दिन से तकलीफ थी पानी का, कौन लगाए? ये हमारे नगर सेवक निगम साहब लगाए. लोगों को पानी का परेशानी था. अब साहब ने वाल उधर से डाल दिए हैं पाइप. हम लोग को पानी फुल मिल रहा है. तो पानी की तकलीफ है? नहीं, तकलीफ तो अब नहीं है. पानी आएगा तो हम लोग को तकलीफ कुछ नहीं है. विकास निगम साहब को मैं शुक्रिया अदा करता हूं कि अपने मोहल्ले में पानी का बहुत आज़ाद हो गया. पहले बहुत तकलीफ था, अभी बहुत आज़ाद हो गया. इसके लिए शुक्रिया अदा करते हैं. मेरा नाम है रेहान अंसारी. ये इधर पे पानी की बहुत तकलीफ थी. पहले भी पानी आता था, लेकिन क्या थोड़ा पानी कम आता था. लेकिन ये लाइन जाम थी, उसकी वजह से पाइप वाइप का थोड़ा 2 लाइन करना पड़ा. तो दादा के पास हम लोग लेके गए मसला, तो दादा बोले ठीक है करके देता हूँ. तो फिर वो अपने उधर से आगे से नई लाइन डाल के फिर आगे से पानी चालू कर दिया. अभी यहाँ पे लोगों को सब तकलीफ ख़त्म हो गई है फिलहाल, और बाकी सब टेंशन नहीं है. विकास निगम साहब, हाँ.